नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया यांचं 5 डिसेंबर 1961 रोजी निधन झालं. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1935 रोजी पंजाबमधील जगराव जिल्ह्यात झाला. 1957 मध्ये त्यांना प्रथम गोरखा रायफल्स एक पायदळ रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आलं. पुढे कॅप्टन सलारिया हे काँगोमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये तैनात असलेल्या भारतीय शांती सेनेचा भाग बनले. 5 डिसेंबर 1961 रोजीच्या मोहिमेदरम्यान पहिल्या गोरखा रायफलच्या 3ऱ्या बटालियनला एलिझाबेथ विले विमानतळावर प्रवेश करणं आणि तेथून जाणं शक्य नसल्यानं रस्त्यातील अडथळे दूर करण्याचे काम देण्यात आलं. या रोड ब्लॉक्स भोवती 150 कटंगा बंडखोर रस्ता अडवून होते. कॅप्टन सलारिया यांनी आपल्या साथीदारांसह बंडखोरांचा सामना केला आणि गुपरी हल्ल्याने 40 बंडखोरांना ठार केलं. हे पाहून बाकीचे बंडखोर पळून गेले. मात्र यावेळी बंडखोरांनी झाडलेल्या 2 गोळ्या सलारिया यांच्या मानेला लागल्या. त्यावर उपचार सुरू असताना 5 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. 5 डिसेंबर 1950 रोजी महान क्रांतिकारक, योगी आणि तत्वज्ञ अरबिंदो घोष यांचे पुदुच्चेरी इथं निधन झालं. अरबिंदो घोष यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्वराज्य संकल्पनेला बळ दिले. आपल्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी क्रांतिकारी उपक्रमांतून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला. मात्र नंतर त्यांनी राजकारण सोडून अध्यात्म आणि योगाचा मार्ग स्वीकारला. अरबिंदो घोष यांचं जीवन आणि शिकवणी हे भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि योगाचं एक अद्भुत उदाहरण आहे, जे आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. 5 डिसेंबर 1905 रोजी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख अब्दुल्ला यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला. शेख अब्दुल्ला यांचे तत्कालीन काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांच्याशी संबंध कधीच चांगले नव्हते. त्यांनी 1946 मध्ये महाराजा हरी सिंह यांच्या विरोधात काश्मीर छोडो आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर अब्दुल्ला यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र नंतर जवाहरलाल नेहरूंच्या प्रयत्नांमुळे शेख अब्दुल्ला यांची 29 सप्टेंबर 1947 रोजी तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर जम्मू काश्मीर भारतात विलीन झाल्यावर शेख अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. 8 सप्टेंबर 1982 रोजी अब्दुल्ला यांचं निधन झालं. 5 डिसेंबर 2013 रोजी दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्ग इथं निधन झालं. नेल्सन मंडेला हे वर्णद्वेषाविरुद्धच्या संघर्षासाठी ओळखले जातात. 18 जुलै 1918 रोजी जन्मलेल्या मंडेला यांनी न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी दीर्घकाळ लढा दिला. त्यांनी आपल्या आयुष्याची 27 वर्षे तुरुंगात घालवली, परंतु त्यांच्या चिकाटीनं आणि अदम्य धैर्यानं केवळ दक्षिण आफ्रिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. 1990 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी वर्णद्वेषाचा अंत करण्यात आणि बहुवांशिक लोकशाही प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1994 मध्ये मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांना 1993 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 1990 मध्ये त्यांना भारतरत्नही देण्यात आला होता. 5 डिसेंबर 1952 रोजी लंडनमध्ये भयंकर धुकं होतं, जे इतिहासात ग्रेट स्मॉग ऑफ लंडन म्हणून ओळखलं जातं. हे धुके 5 ते 9 डिसेंबर 1952 पर्यंत टिकलं, ज्यामुळे 12,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच हजारो लोक आजारी पडले. कोळसा जाळल्यानं निर्माण होणारे धुराचे विषारी थर आणि हवेत विरघळणारे औद्योगिक प्रदूषण हे या धुक्याचं कारण होतं. 5 डिसेंबर 1958 रोजी सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग म्हणजेच एसटीडी सेवा इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरात सुरू झाली. दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण प्रगती होती, ज्यामुळे वापरकर्त्यांना मॅन्युअल ऑपरेटच्या सहाय्याशिवाय लांब अंतराचे कॉल करता येणार होते. एसटीडीने दूरसंचार सेवा अधिक कार्यक्षम आणि जलद बनवली. या सेवेमुळे केवळ वेळेची बचत झाली नाही, तर दूरसंचार नेटवर्कवर विश्वास आणि त्याची पोहोच वाढली. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठीला सबस्क्राईब करा.